40 साइज मध्ये प्रिन्सेस कट कटिंग करण्यासाठी मी इथे सर्वात आधी स्ट्रेट लाईन ओढून घेते आणि 0.5 इंच डाऊन शोल्डर डाऊन साठी घेत आहे. स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. 0.5 इंच हुक आणि आय साठी घेत आहे. इथे शोल्डर डिवायडेड बाय 2 घेत आहे. 7.5 इंच घेत आहे आणि आर्महोल काढण्यासाठी बस्ट डिवायडेड बाय 4 घेत आहे. -0.75 इंच करून जो पण डिस्टन्स राहील तो खालच्या लाईनीवर ठेवून आर्महोल डिवायडेड बाय 2 घ्यायचा. अशा प्रकारे आर्महोल काढल्याने फिटिंग एकदम परफेक्ट येतं आणि आर्महोल थोडाही लूज होत नाही. इथे सुद्धा सेम मार्किंग करायची. इथे फ्रंट क्रॉस डिवायडेड बाय 2 घेत आहे आणि थोडासा स्टिचिंग मार्किंग साठी घेत आहे. इथे मिड पॉइंट द्यायचा आणि एक स्ट्रेट लाईन ओढायची. लाईन थोडीशी क्रॉस जाईल. जर तुम्हाला समजत नसेल फ्रंट क्रॉस किती घ्यायचा तर एक तर तुम्ही स्ट्रेट लाईन ओढा किंवा अर्धा इंच आतून मार्किंग करा. जर पॅक नेक असेल तर अर्धा इंच आतून मार्किंग करा आणि डीप नेक असेल तर स्ट्रेट लाईन मार्क करा. इथे 2.5 इंच घेत आहे शोल्डर डाऊन साठी. नेक ब्रॉड 3 इंच आणि प्लस 1.5 इंच घेत आहे मसाबा नेक ब्लाउज साठी. नेक लेंथ मी इथे 7.25 इंच घेत आहे. 7.75 इंच घेत आहे. इथे सुद्धा 3च इंच घेईल आणि 1.5 इंच घेईल. इथेही 3 इंच प्लस 1.5 इंच घ्यायचा. स्ट्रेट लाईन ओढायची. आणि राऊंड शेप द्यायचा. इथेही स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आणि क्रॉस मध्ये लाईन ओढायची. इथे मधल्या पॉइंट वर पट्टी जॉईंट होईल, नॉट जॉईंट होईल. अपेक्स लेंथ घ्यायची. अपेक्स लेंथ मी 11 इंच घेतले 40 साइजला आणि वेस्ट लेंथ 16 इंच प्लस 1 इंच फोल्डिंग साठी किंवा मार्जिन पट्टी करण्यासाठी घेत आहे. स्ट्रेट लाईन ओढून घ्यायच्या. इथे अप्पर बस डिवायडेड बाय 4 प्लस 0.75 इंच मार्जिन साठी घेत आहे. जो पण प्रिन्सेस कट करू तो जॉईनिंग साठी. इथे बस डिवायडेड बाय 10 घ्यायचा प्लस थोडासा मार्जिन साठी घ्यायचा. 0.5 इंच घेऊ शकता. तिथे बस डिवायडेड बाय 10 घ्यायचा. म्हणजे वरती जेवढा घेतलाय त्यातून 0.5 इंच मायनस करायचा. वेस्ट डिवायडेड बाय 4 प्लस 0.75 इंच मार्जिन जॉईन करण्यासाठी आणि जेवढी पण डार्ट लागते त्यासाठी घ्यायचा. इथे 2.25 इंचची डार्ट टाकत आहे. लाईन जशी येईल तशी मारून घ्यायची. क्रॉस थोडीशी गेली आहे. चेक करायचं बरोबर येते का. 1/2 इंच लुजिंग असले इथे मी 2.25 इथे मी 2.25 इंचची डार्ट देत आहे. क्रॉस लाईन ओढायची. प्रिन्सेसचा शेप ड्रॉ करायचा फ्रेंच कर्वने. हीच लाईन
आर्महोलला जॉईन करायची. कटिंग करून घ्यायचे सर्व पार्ट्स. इथे 0.75 इंच वरती घेऊन लाईन ओढायची, क्रॉस लाईन, आणि इथे 0.5 इंच घेऊन क्रॉस लाईन ओढायची. 1.5 इंच मार्जिन घ्यायचा. फ्रेंच करून आर्महोल शेप द्यायचा. स्टिचिंग मार्जिन सोडून बघायचा परफेक्ट आर्महोल येत आहे का नाही. कटिंग करून घ्यायचं. बॅक पार्ट साठी स्ट्रेट लाईन ओढायची आणि 0.5 इंचावर शोल्डर डाऊन घ्यायचा. साडेसात इंच शोल्डर घ्यायचा आणि जेवढा पण आर्महोल फ्रंटला निघलेला तेवढाच इथे घ्यायचा. स्ट्रेट लाईन ओढायची. सेम मार्किंग आर्महोल लाईन वर करायची. स्ट्रेट लाईन ओढायची. इथे बस्ट डिवायडेड बाय 4 घ्यायचा प्लस 1.5 इंच मार्जिन. फ्रंटला जेवढी लेंथ आले तेवढीच बॅकला ठेवून मार्किंग करून घ्यायचा. 2.5 इंच घेऊन शोल्डर डाऊन करायचा. आर्महोल मेजर करायचा बरोबर 9 इंच आलाय की नाही. इथे वेस्ट डिवायडेड बाय 4 प्लस 0.75 इंच आणि प्लस 1.5 इंच मार्जिन घ्यायचा. 75 इंच किंवा 1 इंच सुद्धा घेऊ शकता प्लेट्ससाठी. इथे व्ही शेप ना मी 3 इंचावरच केलाय, पण शिवताना मी व्ही शेप जेवढा पुढे घेतलाय 4.5 इंच तेवढाच पाठी सुद्धा घेतलाय. स्लीव्स कटिंग साठी स्ट्रेट लाईन ओढायची आणि बायसेप डिवायडेड बाय 2 घ्यायचा प्लस 1 इंच करायचा. स्ट्रेट लाईन ओढायची. बायसेप्स म्हणजे जेवढा आपण 3 ते 4 इंचावर आपला जो आपण बॉटम घेतो, घेर घेतो तो. इथे आर्महोल डिवायडेड बाय 2 घ्यायचा. 9 इंच
इथे आपण स्लीव्स कटिंग करण्यासाठी जिथे 3-3.5 घेतो तिथे या प्रकारे कटिंग केल्याने तुमचा आर्महोल आणि तुमचे स्लीव्स एकदम व्यवस्थित बसतील. फुल लेंथ प्लस 1 इंच घ्यायचा. इथे मिड पॉइंट घ्यायचा दोन्ही साइडने. आणि फ्रेंच कर्वने शेप द्यायचा. आर्महोल मार्किंगचा शेप द्यायचा इथे. इथे 0.75 इंच घ्यायचा. दीड इंच मार्जिन साठी इथे बॉटम डिवायडेड बाय 2 घेतलाय मी, प्लस 1.5 इंच मार्जिन घेतलाय आणि स्ट्रेट लाईन ओढले म्हणजे क्रॉस लाईन. इथे मी 5.25 इंच घेतलाय.